मागील 4 दिवसात सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या 6 तालुक्यातील तब्बल 88 गावे बाधित झाली असून या पुरातून 4002 नागरिकांना वाचवण्यात प्रशासन यशस्वी झाले। सुदैवाने या महापुरात जीवितहानी झाली नाही, याबद्दल एनडीआरएफ टीमसह प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले। दरम्यान येणाऱ्या 2 दिवसात सोलापूर, धाराशिव आणि अहिल्यानगर या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। यावरून मोठ्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सीना नदीचे पाणी वाढून पूर येण्याची शक्यता असल्याने सोलापूरच्या नागरिकांनी महसूल पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन केले। निधीची कोणतीही कमतरता नाही, जनतेतून मदत करायची असेल तर तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय परवानगीची गरज नाही असे सांगताना नागरिकांनी गव्हाचे पीठ, अगरबत्ती, मेणबत्ती, कपडे, प्लास्टिक, ताडपत्री, टॉर्च, जीवनावश्यक भांडी, साबण, बादली, मग, बिस्किट पॅकेट, फूड पॅकेट, चादर, ज्वारीचे पीठ, हरभरा डाळ, मीठ, मसाला, हळद, तेल, सतरंजी, मिल्क पावडर हे द्यावे असे आवाहन केले। केवळमध्ये वारंवार विनंती केल्यानंतरही जे व्यक्ती होते ते बाहेर आले नाही आणि त्यानंतर 12 तासचे ऑपरेशन रात्रभर करावे लागलं। त्यानंतर जवळपास त्यामध्ये 15 लोक इन्व्हॉल्व होते त्या ऑपरेशन मध्ये आणि त्या 12 तासच्या ऑपरेशनच्या नंतर एक व्यक्तीला आम्ही बाहेर काढू शकलो। आमचे जे सोलापूरचे जे नागरिक आहेत, जे गावकरी आहेत, त्यांना जर धोका असेल तर माझी जी टीम आहे ते तहसीलदार असो किंवा प्रांत असो किंवा एनडीआरएफची टीम असो किंवा आमचे वेगवेगळे जिल्ह्यातून जे आमचे सोलापूर जिल्ह्याचे जे बोट आणि मॅनपॉवरची जी टीम असो, आम्ही नक्कीच वारंवार प्रयत्न करणार आणि तुम्हाला बाहेर करणार। माझी एवढीच विनंती आहे की वारंवार ही वेळ येऊ देऊ नका। ते इव्हॅक्युएशन साठी जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन विनंती करेल त्यांची मदत करावी, हीच माझी आव्हान आहे। आता कोल्हापूर आणि सांगलीचे जे टीम्स होते, 3 टीम आणि 2 टीम, तसेच लातूरचे जे टीम होते, ते कोल्हापूर आणि सांगली कलेक्टरशी बोलणं माझं झालं आहे। मी त्यांना विनंती केली की उद्या आणि परवा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यांनी फ्रेश मॅन पॉवर आम्हाला दिलं आहे। ते फ्रेश मॅन पॉवर 20 लोकांचे मॅन पॉवर कोल्हापूरतून आणि 15 लोकांचे मॅन पॉवर सांगलीतून आमच्याकडे येत आहे। त्यानंतर आता जे आमच्याकडे मॅन पॉवर आहे कोल्हापूर आणि सांगलीत ते लोकांना आम्ही रिलीफ करणार। आर्मीला मी विनंती केली होती, आर्मी उद्या दुपारी पर्यंत आमच्याकडे आहे आणि उद्या दुपारी आम्ही एक कॉल घेऊ, एक निर्णय घेऊ की त्यांना ठेवायची किंवा नाही ठेवायची। आर्मी जे आहे ते फर्स्ट रिस्पॉन्डर नसते। जेव्हा अति धोकादायक काही स्थिती निर्माण झाली, परिस्थिती निर्माण झाली, तेव्हाच आम्ही आर्मीला बोलवतो आणि मेजर जनरल त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे की जर आर्मीची आवश्यकता वाटली तर ते पुन्हा ते आर्मीला देणार, जर उद्या आर्मी परत पाठवण्याचा निर्णय झाला तर। आता थोडा मी रिलीफ पर्यंत येतो। आमच्या पोस्ट फ्लड पूर संपल्यानंतर, पाणी खाली गेल्यानंतर काय काय कार्य करावे लागेल आणि त्याबद्दल आम्ही काय काय करत आहोत, काय काय प्लॅनिंग आमची झालेली आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो। आता तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी, वेगवेगळे जे राजकीय पक्षचे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवी संस्थाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जे आम्हाला फीडबॅक मिळाला आहे त्यामध्ये जे सर्वात क्रिटिकल विषय आहे तो चाराचा आहे। आता चारासाठी जे पण नियम, शासकीय नियम आहे, ते शासकीय नियम मध्ये कसा सगळे जे आम्ही खरेदी करणार चाराची ते कसा बसवायचे त्याच्या आमच्या ऑलरेडी उद्या 2-3 तास बसून आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। आज सकाळी सांगोलातून 30 मेट्रिक टन चारा, आज दुपारी सांगोलातून 30 मेट्रिक टन चारा गव्हर्नमेंट डिपो मधून आम्ही आणण्यासाठी ऑलरेडी ट्रक पाठवला आहे। सांगलीच्या गव्हर्नमेंट डिपोतून चारा घेण्यासाठी आम्ही आज रात्री ट्रक पाठवणार। तसेच जवळपास 3-4 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत माझं बोलणं झालेलं आहे। प्रत्येक कुठे कुठे जे प्रायव्हेट लोक आहेत, हे सरकारी डेपोज बद्दल होता सांगलीमध्ये, सांगली आणि महूर सांगोलामध्ये, बाकी कुठले कुठले जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट जे लोक आहेत ज्यांच्याकडे मूळ घासचा साठा आहे त्याप्रमाणे मी मोठा ऑलरेडी प्रमाणात ते साठा लोकेट केलेला आहे आणि आज रात्री तिथे जे पीडीएसच्या जे आमचे ट्रक असते त्या मार्फत आम्ही ते सगळे जिल्ह्यामध्ये पाठवून जवळपास उद्या माझ्याकडे 50 ते 60 मेट्रिक टन आणि त्यानंतर प्रति दिवस जवळपास 100 मेट्रिक टन चारा आम्ही आणू शकतो। प्रत्येक जे पूरग्रस्त गाव आहेत
ज्या ठिकाणी चाऱ्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी वाटप करणार. चारा वाटप समितीचा एक शासन निर्णय आहे, त्याप्रमाणे आम्ही वाटप करणार. सगळे जे रेकॉर्ड आहेत ते सगळे रेकॉर्ड आम्हाला ठेवावे लागेल. चाराचा जो विषय आहे तो मला वाटतं की बऱ्यापैकी संपेल. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.